जय जय राम कृष्ण हरी. ईश्वरी मार्गामध्ये वाटचाल करत असताना ईश्वराच्या दारामध्ये ईश्वराचे पार्षद म्हणजे आपणाला संत भेटतात. त्या संतांचा महिमा अलौकिक असाच आहे. साधूचे संगती तरणोपाय. साधूची संगत जीवाला मार्गदर्शक ठरते. तुकोबाराय महाराज म्हणतात, मार्ग दाऊनी गेले आधी. प्रथम संताने आपणाला मार्ग दाखवला, अन्यथा हा ईश्वराचा परमात्माचा मार्ग, देवाचे द्वार जीवांसाठी खुलं झालं नसतं. आणि ते संत साधू साधू म्हणावे तयाशी. दया क्षमा ज्यांच्या दासी. ज्यांच्याकडे दया आहे, क्षमा आहे, असे कृपेचे सागर साधू चं दर्शन झालं किंवा त्यांची भेट झाली तर काय होतं हे सांगणेच न लगे. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडिला. संतांच्या दर्शनाने ईश्वराची प्राप्ती झाली. आणि ईश्वराची प्राप्ती म्हणजे बोध. आपल्याच मध्ये आपल्याला अनुभूती येणं म्हणजे बोध. आणि तो बोध साधू संताशिवाय होणार नाही. आणि म्हणून त्या संतांच्यामुळे जन्मजन्मांच्या ज्या वासना आहेत त्या वासनेचं बीज नष्ट होतं. ज्ञानेश्वर महाराज आवर्जून सांगतायत की त्यांना प्रभूचा इतका ओढ आहे. आणि त्या ओढीने प्रेमाने सांगतायत की माझ्या जीवनामध्ये कायापालट झाला बाबा हो. माऊलींना विचारलं, तुमच्या जीवनामध्ये कायापालट कसा झाला? माऊली सांगतायत, साधुबोध झाला. साधुबोध झाला जीवनामध्ये. साधूंची कृपा झाली. साधू किती कृपाळ आहे तू. कृपावंत किती दीन बहु आवडती. दिनांच्यावर दया करणारे साधू पुरुष संत महात्मे, त्यांच्या कृपेने अंतकरणामध्ये बोध झाला. आणि बोध झाल्यानंतर ज्ञानदृष्टीचा उदय झाला. त्या ज्ञानदृष्टीचा उदय झाला ना की महाराज म्हणतात, जनिवनी अवघा देव. सगळ्या जगामध्ये सगळीकडे देवच दिसतोय. आणि जी आड येणारी वासना ती नष्ट होते. आणि वासना नष्ट झाल्यामुळं अंतकरणामध्ये बोध होतो. तो बोध झाला की म्हणतात ना, सद्गुरु ज्योत से ज्योत जगाओ, मेरा अंतर तिमिर मिटाओ. सद्गुरु ज्योत से ज्योत जगाओ. माझ्या निवृत्तीनाथाने, माझ्या सद्गुरुदेवानी माझ्या इतकी अपरंपार कृपा केली.
आणि कृपा करून माझा देहभाव संपवला, आत्मभावामध्ये आणि ब्रह्मभावामध्ये स्थिर झालो. ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी सांगतात, भावाची मी सौरी झाले गेले संतापाशी, ज्ञान डौर घेऊन हाती लिंग देहनाशी. असा साधूंचा बोध झाला. आणि कसा बोध झाला याचं दृष्टांत माऊली सांगतायत. तुमच्या माझ्या परिचयाचा दृष्टांत आपणाला कापूर माहिती आहे. आणि हा कापराला प्रज्वलित केल्यानंतर कापूर प्रकाशित होतो आणि प्रकाशित झाल्यानंतर कापराचा जो स्थूल भाग असतो तो नाहीसा होतो, कापूर उरतच नाही. त्याप्रमाणे संत कृपा झाल्यानंतर जीव उरत नाही, तो देवच होतो. म्हणून माऊली सांगतात, कापुराची वाती उजळल्या ज्योती. कापूर उजळल्यानंतर सर्वस्व संपतो, ठाईच समाप्ती झाली जैसी. कापूरपणाने शिल्लक उरत नाही. त्याप्रमाणे साधूच्या बोधाने जीव देवत्वाला प्राप्त होतो. आणि म्हणून आपल्या संतांनी ऋषींनी वेदांनी सांगितलं, चिदानंद रूपो शिवहम शिवहम, आम्ही सच्चिदानंद रूप झालो आहोत. किंवा महाराजांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर तुकोबाराय महाराज म्हणतात की आम्ही शिल्लक राहिलेलं नाही, तर उरला उरे विठ्ठल. हा विठ्ठलच व्यापक आहे. त्या विठ्ठलाची आम्हाला अनुभूती आली. ज्ञानेश्वर महाराज त्या संतांच्या अनुभूतीचं वर्णन करतात, त्या पूर्णत्वाचं वर्णन करतात. कृष्णांजन एक वेळा डोळा घातले आढळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. भ्रांती संपली, मी जीव आहे, मी देह आहे, ही भ्रांती संपली. आणि आपल्याच ठिकाणी तो आत्मभावाला आणि ब्रह्मभावाला प्रतीत झाला, ब्रह्मभावाला पावला. हे संतांच्या संगतीनं सानिध्यामध्ये होतं. उदाहरण सांगायचं म्हटलं तुम्हाला तर गोरक्षनाथ महाराज परिभ्रमण करत होते. आणि नाथ महाराज परिभ्रमण करत असताना एका झाडाखाली येऊन थांबले. आणि काय भाग्य सांगावं, कोण तो भाग्याचा आयशी आशी बोले वाचा. सहजच शेतकरी आपल्या शेतातलं काम उरकून झाडाखाली न्याहारी करायला, भोजन करायला बसले होते. मनामध्ये आलं, साधू आहेत, साधूंना घासातला घास द्यावा. तुकाराम महाराज म्हणतात, नका देऊ दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. काहीतरी द्यावं. आणि म्हणून थोडंसं जेवण गोरक्षनाथांना दिलं. आणि तो शेतकरी, सामान्य साधा भोळा शेतकरी, नाथ महाराजांना म्हणतो, मला काहीतरी ज्ञान द्या. आता नाथ महाराजांना प्रश्न पडला, गोरक्षनाथांना प्रश्न पडला, काय सांगावं यांना. त्याने सांगितलं, नाथ महाराजांनी सांगितलं, जे मनात येतं ते करू नकोस.
आता शेतकऱ्याने न्याहारी केली होती, मनात आलं होतं घरी जायचं, खांद्यावरती नांगूर घेतला आणि उभे राहिले. पण संतांनी सांगितलंय मनात येतं ते करायचं नाही. वाटला तर खाली बसावं, बराच वेळ झाला खाली बसावं, मनात आलं ते करायचं नाही. घरी जावं, मनात आलं ते करायचं नाही. अशाप्रमाणे तिथेच त्यांची साधना झाली आणि त्या सामान्य शेतकऱ्यापासून आडबंगीनाथ पदाला प्राप्त झाले. ठाईच समाप्ती झाली जैसी शेतकरी अज्ञानत्व संपलं, ज्ञानाचा उदय झाला. आणि म्हणून हो अज्ञानचा अहंकार गेला. बाबा ममतानिशी अहंकार दाट, गुरुवचनी फुटली पहाट, माता भक्ती भेटली बरवंट, तिने मार्ग दाविला चोखटगा. अशा पद्धतीने ठाईच समाप्ती झाली जैस. संपले म्हणजे मी शरीर आहे, मी देह आहे, ह्या उपाधी संपल्या आणि उपाधी संपून ते निरुपाधिक ब्रह्मत्वाला प्राप्त झाले. एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात ना देवाला, मला निरुपाधिक पदामध्ये प्राप्त कर. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार नाही तुम्हा, काहीच संसार नाही तुम्हा. निरुपाधिक भावाला प्राप्त झाले. कशामुळे प्राप्त झाला? कशामुळे हा भाव प्राप्त झाला? तर मोक्षरेखे आला, मोक्षाच्या हद्दीमध्ये प्राप्त झाला, मोक्षाजवळ आले, मुक्तीच्या मार्गात पोचले. हो मंडळी, मोक्षाची रेषा फार अवघडे. दुर्लभो मनुष्य देहे देहिनाम क्षणभंगुरा, तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठा प्रियदर्शनम. एक तर हा नरदेह मिळत नाही, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. माय बापू, मुक्तीजवळ कसं प्राप्त होतं? तर ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी ज्ञानेश्वर सांगतात, मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपलीच मुक्तता. संतांचं सज्जनांचं सिद्धांचं वर्णन करू गेलो तर आपणच मुक्त होतो. असं काय त्या साधूमध्ये? कोण ते साधू? ज्ञानेश्वरीमध्ये येतं, आत्मज्ञाने चोखडी, संत माझी रुपडी. आत्मज्ञानाने पूर्ण माझं स्वरूप म्हणजे संत आहेत. मी आणि संत वेगळे नाहीत. आणि म्हणून पूर्वजन्माच्या भाग्याने एखाद्याचं भाग्य उदयाला आलं ना तर संत भेटतात. शास्त्रामध्ये येतं, संता संगतिरेवात्रम साधनम प्रथम स्मृतम. संत संगत ही पहिलं साधन आहे. काही माणसं संताकडे जातील पण संतांचं ज्ञान त्यांना आकलन होईल असं नाही. काहींना ज्ञान आकलन होण्याची बुद्धी असेल पण ते संतांचे दास होतील असं नाही किंवा अंकित होतील असं नाही. त्याबद्दल तुकोबाराय महाराज म्हणतात, मज दास करी त्यांचा, संत दासांच्या दासांचा,
मला त्यांचा दास कर. अशी इच्छा फलद्रूप होण्यासाठी भाग्य पाहिजे. एक तर भाग्य असं आहे, बहुत सुकृती नरदेह लाधला. भाग्यानं मनुष्य देह मिळाला, पण मिळाला तो संसारामध्ये लागवला, प्रपंचामध्ये काळ गेला. काळ जपत से महा स्वहिताचा घोर वाहा. ध्यानी राहा श्रीहरीच्या उठा जागे वारे आता. आणि मग भाग्य विनटला, भाग्य प्रगट झालं. भाग्य म्हणजे परमात्म्याचीच कृपा हो. जे भाग्य सानुकूळ असतं ते संत भेटतात. तेव्हा भाग्यामुळं साधूची संगत घडली, साधूची पंगत घडली. सुखाचे भारी सुख लाभ झाला, आनंद कोण दिला मागे पुढे. संगत घडली, मागे आनंद पुढे आनंद. आनंदाचे डोही आनंदित रंग. आनंदाचे अंग आनंदही. बाबा हो, आनंद जीवनामध्ये आनंद. कशामुळं? साधूचा अंकीला हरिभक्त. हरिभक्त होणं, साधूचा अंकित होणं हे भाग्याचं लक्षण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, भागे फळले भवता दिवसा, झालो सन्मुख तो कैसा. संतांच्या समोर आलो आणि आजी फिटले माझे कोडे बहुत जन्माचे साखडे. तेव्हा साधूच्या संगतीमध्ये काय आनंद आहे हे सांगताना काय आनंद आहे हो. तर सगळ्या संतांनी सांगितलं, संताजवळ गेल्यानंतर पाप ताप दैन्य जाय उठावटी. आपणाला वाटतं पाप जावं, पाप गेलं. दैन्य कोणतं आहे, दारिद्र्य कोणतं आहे? आत्मज्ञानाशिवाय राहणं हेच दारिद्र्य आहे. जाय उठावटी झाली आते भेटी हरिदासांची. त्यांची भेटी झाली रे झाली की सगळं गेलं. पाप ताप दैन्य गेले संत पावले पाहता. संतांची पावलं बघितली तरी पाप ताप गेलं मंडळी. अहो, समर्थ रामदासांची शिष्या वेणुताई ह्या मिरजेच्या बरं का, आपल्या मिरजेच्या. बालपणी त्यांना वैधव्य आलं आणि बालपणी वैधव्य आल्यानंतर कुणीतरी सांगितलं, बाळ एखादा ग्रंथ वाचत जा, एक चांगलं वाचन करत जा काही तर. वेणुताईने एकनाथ भागवत वाचायला घेतलं. ब्राह्मणाच्या कुटुंबामध्ये घरी भागवत वाचावं, पण भाग्य विनटाला म्हणतात ना, त्याप्रमाणे एके दिवशी समर्थ रामदासांची स्वारी आली आणि दारामध्ये गजर केला. मना सज्जना भक्तिपंथेसी जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. जय जय रघुवीर समर्थ. सहजच समर्थ आत डोकावले,
बघितलं तर ती कन्या विनुताई एकनाथी भागवत वाचत होती. समर्थ म्हणाले, बाळ तुला अर्थ कळतो का? अर्थ कळतो का? आणि समर्थ निघून गेले. आज तर भाग्य फळाला आलं होतं. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शन झालं होतं. विनुताईंचे सात्विक भाव उदयाला आले हो. आणि विनुताईंना वाटलं तो साधू भेटला पाहिजे, साधू भेटला पाहिजे. बंद ग्रहामध्ये राहायचं. विनुताईला बाहेर कुठे प्रवेश नव्हता, बाहेर कुठे जायचं नाही, सगळं बंधन बंधन बंधन. दरवाजा बंद केलेला, बाहेरून आईवडिलांनी कडी घातलेली, आणि आत विनुताई ग्रंथांचं वाचन चाललं होतं. आतमध्ये रामदास स्वामी प्रगट झाले आणि त्यांनी विनुताईंना बोध दिला. मंडळी, विनुताईंना ज्ञान झालं आणि विनुताईंना ध्यास लागला श्रीराम भक्तीचा, राम प्रेमाचा. विनुताईचं चरित्र बरंच आहे, पण भक्तीला लागल्यानंतर आई वडिलांनी मात्र त्रास दिला. मुलगी वेडी झाली, कोणाच्या तरी नादी लागते. विनुताईंना मन घरामध्ये लागेना. विनुताईंना दुःख झालं हो. दुःखाचे डोंगर लागती सोसावे, आयशे तव ठावे सकळाची. परंतु त्या भाग्यामुळे, रामदास स्वामींच्या कृपेमुळे त्यांना सज्जनगडला जायला मिळालं. आणि सज्जनगडाला गेल्यानंतर विनुताईंना दुःख वाटायचं, नको 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 मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया माय बाप हो. साधूचा अंकीला हरिभक्त कसा असते. समर्थाची अंकित झाली आणि एका रामनवमीला म्हणाली, स्वामी मला हनुमंतरायाला भेटायचे, मला माझ्या रामरायाला भेटायचे, मला भेट घडवून द्याल. विनुताईंच्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि विनुताई म्हणत होत्या, हे रे माझ्या रामराया, हे रे माझ्या रामराया. स्वामी म्हणायचे, रामाला भेटायला अजून भरपूर वेळ आहे. अशी काही वर्षे निघून गेली आणि काही वर्षानंतर रामनवमीच्या आदल्या दिवशी समर्थाने सांगितलं, वेणू आज तुम्ही रामनवमीचं कीर्तन करा. वेणुताई कीर्तनाला उभ्या राहिल्या. आज तुम्हाला रामाला भेटायला परवानगी. आणि वेणुताई गावं लागल्या, सीताराम 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 सीताराम. कीर्तन संपलं. जय जय रघुवीर समर्थ. कीर्तन संपलं. आज पुरणपोळीचं जेवण वेणुताईला सर्वांनी बनवलं होतं. स्वतः समर्थांनी वेणूला भरवलं. समर्थ शिष्य अक्काबाई, कल्याण स्वामी ह्या सर्वांनी वेणुताईंचं षोडशोपचारे स्वागत आदर केला. सर्वांचे डोळे पाणावले, समर्थांचे डोळे पाणावले. कल्याण स्वामींना बंधका आला, अक्काबाईंना घरवर फुटला. स्वामींनी सांगितलं, वेणू जा, रामाचं दर्शन करायला जा. मंडळी, वेणू रामाच्या दर्शनाला गेल्या आणि तिथेच रामरूप झाल्या. मोक्षरेखे आला, भाग्ये विणट आला, साधूचा अंकेला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मला गोडी लागली. कोणाची? संतांच्या संगतीची.
आणि त्या गोडीमुळे मला सर्वत्र नारायणाचं दर्शन होऊ लागलं. हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी, सर्वत्र त्या हरीचं दर्शन झालं. तेव्हा हा जो आपला देवाचे द्वारी ही मालिका अशीच पुढे चालू राहील. पण सर्व रसिक भाविक प्रेक्षक आपण आम्हाला सूचना आणि प्रेरणा द्याव्यात आणि आम्हाला उत्साह द्यावा की तुमच्या उत्साहाच्या द्वारेच हे कार्य पुढं चालू राहील. हरि ओम.